मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामावरून नवीन नोंदणी केली असेल, नोंदणी रिन्यूअल केली असेल किंवा स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, रिजेक्ट झाला आहे की अजून पेंडिंग आहे, हे जर तुम्हाला कळत नसेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस ऑनलाईन कसा चेक करायचा हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे, नोंदणी झाल्यानंतर रिन्युअल करणे आवश्यक असते. तसेच मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. पण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर आपला अर्ज मंजूर झाला आहे, रिजेक्ट झाला आहे की पेंडिंग आहे याची माहिती आपल्याला मिळत नाही. तसेच स्कॉलरशिपसाठी अर्ज केल्यानंतर पैसे कधी मिळणार हे सुद्धा कळत नाही. पण आता तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन चेक करू शकता. तुमच्या अर्जाचा स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTP करायचा आहे. समजा जर तुम्हाला OTP आला नसेल तर थोडा वेळ थांबून म्हणजे 2 मिनिटं थांबायचं आहे आणि पुन्हा रिसेंड OTP याच्यावरती क्लिक करून पुन्हा OTP घ्यायचा आहे आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगारची प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला बांधकामाच्या प्रोफाईलमध्ये बांधकामाची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस ॲक्सेप्ट किंवा पेंडिंग किंवा रिजेक्ट असे 3 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनचा स्टेटस म्हणजे काय आहे, तो इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी रिन्युअल केली असेल तर रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा स्टेटस हा ॲक्टिव्ह पाहायला मिळेल. जर तुम्ही रिन्युअल केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी इनॲक्टिव्ह पाहायला मिळेल. ज्यावेळेला तुम्ही नवीन नोंदणी करता त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हा ॲक्सेप्ट आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हा ॲक्टिव्ह दिसतो. आता यानंतर तुम्ही जर रिन्युअल केला असेल तर रिन्युअल केल्यानंतर तुमच्या रिन्युअलचा स्टेटस सुद्धा या ठिकाणी खाली पेज स्क्रोल डाऊन करून तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी रिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल स्टेटस या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या रिन्युअलचा स्टेटस काय आहे, तो ॲक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे किंवा पेंडिंग आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळेल. त्यानंतर बाजूला तुम्हाला तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा पाहायला मिळेल. रिन्युअलची डेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता यानंतर तुम्ही जर बांधकाम कामगाराच्या योजनेसाठी ऑनलाईन क्लेम केला असेल, स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा इतर कोणताही क्लेम केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर जे काही तुम्ही क्लेम्स केले असतील त्या क्लेमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमच्या क्लेमचा जो स्टेटस आहे तो तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता. या ठिकाणी माझ्यासमोर जो क्लेम मी केला आहे तो या ठिकाणी ॲक्सेप्ट आहे, दुसरा क्लेम आहे तो रिजेक्ट आहे. अशा पद्धतीने तुमचा जो क्लेम असेल त्या क्लेमच्या समोर तुम्हाला तुमचा क्लेम ॲक्सेप्ट झाला आहे, रिजेक्ट झाला आहे की पेंडिंग आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता यानंतर खाली ॲक्नॉलेजमेंट डिटेल्स यामध्ये तुम्ही जे काही क्लेम्स करता किंवा जे ऑनलाईन अर्ज करता त्यांचे जे ॲक्नॉलेजमेंट नंबर असतात त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने बांधकामावरच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्याचा ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.